भोंदू अशोक खरातची आज पुन्हा एसआयटी कडून चौकशी होणार। अशोक खरातला रविवारी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। महिला अत्याचार संदर्भामधील 5व्या गुन्ह्याचा तपास हा सुरू झालेला आहे। महिलेला पेढा खाऊ घालून गुंगी देणारे पाणी देऊन अत्याचार केल्याची तक्रारही करण्यात आलेली आहे। जर याबाबत कोणाला सांगितलं तर साप चावून मुलाचा मृत्यू होईल अशी भीती घालून पीडितेवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर या गुन्ह्याच्या तपासामध्ये आज पुन्हा खरातची चौकशी केली जाणार आहे। कोल्हापुरात परंपरेनुसार दरवर्षी अक्षय्य तृतीयेला शिवजयंती साजरी केली। यावेळी भव्य मिरवणुकांचं आयोजन असतं। यावेळीच्या भव्य मिरवणुकीमध्ये भोंदू अशोक खरातच्या संबंधी देखाव्याचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं। कसल्याही अंधश्रद्धेला आणि भोंदूगिरीला बळी पडू नका असं आवाहन या देखाव्यामधून करण्यात आलं। अमरावतीच्या परतवाडा लैंगिक प्रकरणामधील मुख्य आरोपी अयान अहमदचे नवनवे कारनामे समोर येतात। आता तर एक जुना व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये बंदूक, नोटांच्या बंडल, 4 मोबाईल आणि महागडी गाडी थार असल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय। वाढदिवसाला तलवारीनं केक कापल्याचा रील देखील व्हायरल झालेला आहे। अयाननं आधीचे रील पोलिसांना दिसले नाहीत का असा सवाल नगराध्यक्ष रुपाली माथने यांनी विचारलाय। गुन्हेगाराचे आपण जे व्हिडिओ पाहत आहात त्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे की याच्याकडे 4 आयफोन आपल्याला दिसत आहेत। 4 आयफोन सोबतच आपल्याला एक रिव्हॉल्वर सुद्धा दिसत आहे। दुसरा व्हिडिओ आपण पाहिला तर त्याच्यामध्ये नोटाचे बंडल आपल्याला दिसत आहे। निश्चितच याच्या मागे कोणाचा तरी हात आहे। पोलीस प्रशासनाने यावर चौकशी करावी आणि प्रत्येक गुन्हेगारावर कठोर ती कारवाई करावी। अमरावतीच्या परतवाडा इथं उपचाराकरता जाणाऱ्या 65 वर्षीय वृद्ध महिलेवरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मी पण परतवाडा इथं जात आहे, चला मी तुम्हाला माझ्या गाडीवरती सोडतो असं म्हणून पीडित महिलेत स्वतःच्या दुचाकीवरती बसवलं आणि परतवाडाकडे निघाला आणि वाटेमध्ये एका शिवाराजवळ काम आहे असं सांगून महिलेला उतरवलं आणि जवळपास पुढे नसल्याचा फायदा घेत तिच्यावरती अत्याचार केला। शिवाय या नराधमानं महिलेकडे उपचारासाठी असलेले 600 रुपये देखील बळकावले। आरोपी ज्या मार्गावरून गेला त्या मार्गावरती सीसीटीव्हीद्वारे पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे। आरोपीचं नाव हे आवेज खान असून तो परतवाडा इथं राहत असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय। कोल्हापुरात 2 गटातील वादामधून पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली आहे। कोल्हापूरच्या हातकणंगलेतील चंदूर गावामधली ही घटना आहे। पोलिसांवरती झालेल्या दगडफेकीमध्ये 2 कर्मचारी जखमी झाल्याची देखील माहिती आहे। इचलकरंजीच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये जिल्हा परिषद सदस्यासह 10 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। तर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडलाय आणि गावामध्ये आता बंदोबस्त हा वाढवण्यात आलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावरती येणार आहेत। या पार्श्वभूमीवरती शिवसेना नेते आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यामधील गांधी मैदानावरती होणाऱ्या सभेची पाहणी केली आहे। साताऱ्यामधील अंगापूरमध्ये एका कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे हे सहभागी होणार आहेत। त्यानंतर शिंदेंच्या उपस्थितीमध्ये जिल्हा शासकीय विश्रामगृह इथं पश्चिम महाराष्ट्रामधील शिवसैनिकांची बैठक ही पार पडणार आहे। प्रथमतः ते अंगापूर या गावी येतील। ग्रामस्थांच्या वतीनं अंगापूरच्या त्यांचा सत्कार समारंभ आहे। आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय कनसे साहेबांच्या निवासस्थानी अंगापूरला ते सदिच्छा भेट देतील। देवदर्शन तिथलं केल्यानंतर ते साताऱ्याला येतील। साताऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या संपर्क प्रमुखांची संपर्क नेत्यांची बैठक साताऱ्यामध्ये आहे। ही बैठक झाल्यानंतर 5च्या दरम्यान सभेचा कार्यक्रम चालू होईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावरती येत असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजयी झालेल्या सदस्यांचा भव्य सत्कार समारंभ होणार आहे। मात्र या कार्यक्रमामध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे कोरेगावचे आमदार महेश शिंदेंच्या उपस्थितीकडे। कामगार सभेपूर्वी साताऱ्यामध्ये महेश शिंदे यांच्या विरोधामध्ये जोरदार चर्चा रंगू लागली आहे। जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये पत्नी प्रिया शिंदे यांना भाजपच्या मदतीनं अध्यक्ष बनवल्यानंतर शिवसेनेमधील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली होती। पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत अनेक शिवसैनिकांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यानंतर आता आजच्या सभेसाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरून देखील महेश शिंदे यांचे फोटो गायब झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा दौऱ्यावर आहेत। त्यांच्या या सातारा दौऱ्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे। मी सध्या गांधी मैदान परिसरामध्ये आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोठी जय्यत तयारी देखील
सभेची करण्यात आली आहे. आज ते अंगापूर येथील अंगापूरमध्ये येऊन त्यांचा नागरी सत्कार देखील होणार आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत एक बैठक पार पडेल आणि त्यानंतर या ऐतिहासिक गांधी मैदानावर येऊन त्यांची सभा होणार आहे. मात्र या चर्चेला एक वेगळं महत्त्व देखील प्राप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे या समारंभाला उपस्थित राहणार का, या जाहीर सभेला उपस्थित राहणार का, असा प्रश्न देखील आता उपस्थित होताना पाहायला मिळत आहे. सध्या आमदार महेश शिंदे यांचा संपर्क होत नाहीये. एकंदरीत जर पाहायला गेलं तर मोठ्या राजकीय उधाण त्यामुळे आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे शिवसेनेतील काही नेत्यांना त्यांना कार्यक्रमांना निमंत्रण दिल्याचं विचारलं असतं. त्यांनी सांगितलंय की त्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे, ते येतील. मात्र प्रत्यक्षात येणार का याबाबत कोणीही स्पष्ट बोलत नाहीये. या संपूर्ण मेळाव्याची जबाबदारी ही पालकमंत्री शंभूराज देसाई आणि शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांकडे आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर महेश शिंदेंच्या पत्नी प्रिया शिंदे यांना अध्यक्ष बनवल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती आणि त्यानंतर महेश शिंदेंचे बॅनरवरून फोटो देखील वगळण्यात आले. त्यामुळं मोठ्या चर्चेला उधाण आलं आहे आणि आता आमदार महेश शिंदे हे संपर्कात नसल्याचं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळं ते संध्याकाळी सभेला आणि या नागरी सत्काराला उपस्थित राहणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.